नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद निकम, राम फिजिओथेरपी क्लिनिक. आमच्या क्लिनिकला मणक्यांचे जे आजार असतात, जसं सायाटिका, स्लिप डिस्क, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, सर्व्हायकोजेनिक हेडेक म्हणजे मानेमुळे होणारं डोकेदुखी किंवा मानेमुळे येणारे चक्कर, अ, मणका पुढे सरकणं, गादी बाहेर निघणं, असे बरेचसे पेशंट आम्ही रोज बघतो आणि हे पेशंट फक्त सीनियर सिटिझन किंवा ज्येष्ठ नागरिक नसतात. तर आजकाल आम्ही ऑब्झर्व्ह केलं आहे, की जे लहान मुलं आहेत, 8वी, 9वी, 10वी, जे तरुण वर्ग आहे, ज्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, असे बरेचसे पेशंट आम्ही बघतो. प्लस ज्या प्रेग्नंट वुमन आहेत, असे पण पेशंट आम्ही रोज बघतो. प्रामुख्याने हे जे मणक्यांचे आजार वाढले आहेत, याचं कारण सेडेंटरी लाईफस्टाईल. जसं बैठं काम खूप आहे, लहान मुलं ट्युशनला जातात, शाळेत जातात, अभ्यास करतात, तर ओव्हरऑल सिटिंग जास्त वाढलं आहे. दुसरं कारण व्हिटॅमिन डिफिशियन्सी. आपण जेवण तर करतो, पण त्याच्यामध्ये आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला मिळत नाही. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट व्यायामाचा अभाव. आपण व्यायामावरती हवे तितकं महत्त्व देत नाही, लक्ष देत नाही. चौथी गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्ट्रेस किंवा मानसिक जे तणाव आहे, याचं कारण खूप वाढलेलं आहे. आणि असे पेशंट वर्षानुवर्ष गोळ्या घेतात, एम-आर-आय करतात, एक्स-रे करतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना आशा असते, की आपण कुठेतरी बरं होऊ. पण पाहिजे तसं निष्पन्न किंवा पाहिजे तसे रिझल्ट त्यांना मिळत नाही. मग अशा पेशंटला आम्ही काय करतो आमच्या क्लिनिकला, त्यांना चेक करतो, एक्झामाइन करतो व्यवस्थित. कुठल्या मणक्यामध्ये फॉल्ट आहे, कुठल्या मानेची किंवा कमरेची कुठली रेंज ऑफ मोशन कमी आहे, कुठला मसल्स वीक आहे, याचं व्यवस्थित आम्ही एक्झामिनेशन करतो. एक्झामिनेशन झाल्यावरती आम्हाला जेव्हा समजतं, की फॉल्ट नेमका कुठे आहे, तर स्पायनल मॅनिप्युलेशन, मोबिलायझेशन, ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक अशा असंख्य मॅन्युअल थेरपीच्या ज्या टेक्निक असतात, त्या आम्ही वापरतो. जेणेकरून ताबडतोब चांगले रिझल्ट येतात. पेशंटला बरं वाटतं. त्याचबरोबर पेशंटला आम्ही एक एक्सरसाइज किंवा व्यायामाच्या एका प्रोग्रामवर टाकतो. जे आवश्यक व्यायाम आहे, जे रिलेव्हंट आहे, ते व्यायाम आम्ही त्यांना करायला लावतो. एक 8 ते 10 दिवस करायला लावतो. ह्या 2 गोष्टी स्पायनल मॅनिप्युलेशन आणि योग्य ते व्यायाम याच्याने खूप चांगले रिझल्ट मिळतात. प्लस जेवणामध्ये, आहारामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींचा समावेश करायला पाहिजे, ज्याच्यातून त्यांना कॅल्शियम मिळेल, प्रोटीन मिळेल, व्हिटॅमिन बी12 मिळेल, इतर काय मिनरल्स मिळेल. ते आम्ही गाईडन्स करतो. प्लस आम्ही वजन कसं कमी करायचं ते सांगतो. हे सगळं जेव्हा कंबाईन करतो, तेव्हा निश्चितच चांगले रिझल्ट मिळतात.